मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस हे परत एकदा चेंज होणं सुरू झालेलं आहे. त्यात मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे स्टेटस जर चेंज झाले नसतील, तर मंडळानुसार किंवा तालुक्यानुसार ते स्टेटस हे चेंज होत आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्याला म्हणत आहेत, की बाबा आमचं स्टेटस अजून चेंज झालं नाही. बुलढाणा जिल्ह्यातून बरेच मेसेज दिसत आहेत. त्याचबरोबर थोड्या कमेंट पण आलेल्या दिसत आहेत बुलढाणा जिल्ह्यातून. तर मित्रांनो, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर मारायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऐकण्यात आलंच असेल की परभणी जिल्ह्यात मोठा घोटाळा झालेला आहे पीक विम्यासंदर्भात. खरीप 2025च्या पीक विम्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी भरली आता 1100 रुपये 900 रुपये या पद्धतीने हेक्टरी रकमा भरलेल्या होत्या शेतकऱ्यांनी पिकावाईज. तर त्यात मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना 1000 रुपये 1100 रुपये 300 रुपये 800 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये झालंय कसं मित्रांनो, आता शेतकऱ्यांचा हिस्सा तर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचा म्हणजे 1100 800 रुपये 900 रुपये या पद्धतीने भरलेला आहे. तर पीक विमा कंपनीने एवढा मोठा घोळ केलेला आहे की बऱ्याच तालुक्यामध्ये 1% 2% 3% या पद्धतीचं नुकसान दाखवलेलं गेलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2025च्या खरीप हंगामात किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता. जवळपास ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू होता, जूनपासून सुरू झालेला पाऊस. आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आता हे नुकसान पीक कापणी प्रयोग या मंडळामध्ये किंवा या परभणी जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये पीक कापणी प्रयोग कोणत्या प्रकारे झाले बघा. कुठे 1% नुकसान दाखवलं गेलं, कुठं 2%, कुठं 1.5%, कुठं 4%, कुठं 5% या पद्धतीचे नुकसान हे मंडळावाईज शेतकऱ्यांचं पीक कापणी प्रयोगावर आधारित हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल भाऊ याचं काय म्हणजे 1% 2% दाखवलं तर काय प्रॉब्लेम आहे? मित्रांनो, 1% 33%च्या पेक्षा जर जास्त किंवा कमी या पद्धतीचे नुकसान जे आपलं ग्राह्य धरण्यात आलेलं आहे येईल बेस पीक विम्याचं. तर मित्रांनो, 1% नुकसान म्हणजे तुम्हाला येणारच किती रुपये? 200 रुपये 300 रुपये 500 रुपये या पद्धतीच्या रकमा तुम्हाला येणार. तर हेच जर नुकसान तुमचं 10% 11% 16% या पद्धतीचं दाखवण्यात आलेलं असतं तर 5,000 8,000 10,000 या पद्धतीच्या रकमा तुम्हाला दाखवण्यात आलेल्या असत्या. तर मित्रांनो, जवळपास परभणी जिल्ह्यासाठी जे जवळपास 45 कोटी 70 लाख रुपयांची जी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर अतिशय तुटपुंजी रक्कम आहे मित्रांनो ही. तुम्हाला वाटत असेल 45 कोटी म्हणजे किती मोठा आकडा आहे, परंतु मित्रांनो तालुके बघा, तालुक्यातील मंडळं बघा आणि मंडळातील शेतकरी बघा आणि शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे त्या पद्धतीने हे जे 45 कोटी रुपये आहेत ते काहीही रक्कम नाही मित्रांनो. आता त्यात मित्रांनो, मानवत तालुक्यासाठी जवळपास 19 कोटी 75 लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, पालमसाठी 9 कोटी 29 लाख रुपये, त्याचबरोबर जिंतूरसाठी 4 कोटी 54 लाख रुपये, त्यानंतर पूर्णासाठी 5 कोटी 12 लाख रुपयांची मदत ही पीक विमा कंपनी म्हणा का किंवा राज्य सरकारतर्फे देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. पाथरीसाठी 6 कोटी 23 लाख आणि सेलूमध्ये बघा 73 लाख रुपयांची मदत. सेलू तालुक्यासाठी फक्त आणि फक्त 73 लाख रुपयांची मदत ही मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. 73 लाख रुपयांची मदत म्हणजे तुमचं नुकसान किती 0.50% किंवा 1% 2% या पद्धतीचं नुकसान सेलू तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचं दाखवण्यात आलेलं आहे. त्यात मित्रांनो, मानवत तालुक्यामध्ये 1.93% नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने बऱ्याच शेतकऱ्यांना 1100 रुपये, काही शेतकऱ्यांना 1900 रुपये, काही शेतकऱ्यांना 1200 रुपये, काही शेतकऱ्यांना 700 रुपये, काही शेतकऱ्यांना 328 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना दाखवण्यात आल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, बऱ्याच मंडळातील शेतकऱ्यांचं स्टेटस तर चेंज झालेलं आहे, परंतु पीक कापणी प्रयोग हे अतिशय म्हणजे हलगर्जीपणाने पीक कापणी प्रयोग करण्यात आलेले आहेत आणि त्या निमित्ताने जे येल बेसचा पीकमा द्यायला पाहिजे होता तो अतिशय तुटपुंजी रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर परभणी जिल्ह्यातील वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या स्टेटसमध्ये कोणत्या प्रकारच्या रकमा दाखवण्यात आलेल्या आहेत ते जर आपल्याला कमेंट करून सांगितले तर इतर शेतकऱ्यांना सांगण्यासाठी मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.